वडोदरा, गुजरात येथे नुकत्याच पार पडलेल्या योनेक्स सनराइज चौथी मिनी नॅशनल बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2025 या प्रतिष्ठित स्पर्धेत पालघर जिल्हा आणि वसईचा अभिमान वाढवत प्रिया अंबुर्ले आणि थ्रिशा गोयल यांनी भव्य कामगिरी बजावली आहे. गर्ल्स अंडर 11 डबल गटात या दोघींनी राष्ट्रीय उपविजेतेपद पटकावत देशपातळीवर आपली ताकद सिद्ध केली आहे. फायनल सामन्यात प्रिया थ्रिशाचा सामना पश्चिम बंगालच्या दमदार जोडी ईशानी मंडल आणि अहाना श्रीमाणी यांच्याशी झाला. 3 सेटपर्यंत चाललेल्या रोमांचक लढतीत 24-26, 21-14 आणि 17-21 अशा चुरशीच्या सामन्यानंतर प्रिया आणि थ्रिशा यांनी सुवर्णपदक अतिशय थोडक्यात गमावलं. तरीही त्यांची जिद्द, तंत्र आणि संघर्ष पाहून उपस्थित प्रेक्षक आणि अधिकाऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव झाला. या यशामागे प्रशिक्षक अभिनव सिंग यांची अपार मेहनत, सातत्यपूर्ण प्रशिक्षण आणि योग्य मार्गदर्शन हे मोठं कारण असल्याचं सर्वांनी मान्य केलं आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुलींनी अल्पावधीत तांत्रिक आणि मानसिक तयारीत लक्षणीय प्रगती साधली आहे. उपविजेतेपदानंतर प्रिया आणि थ्रिशाचं वसईत शाही स्वागत करण्यात आलं. वसई स्टेशनपासून विद्या विकसनी बॅडमिंटन अकॅडमीपर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली. शटल स्मॅशर अकॅडमीतील विद्यार्थ्यांनी ढोलताशांच्या गजरात आनंदोत्सव केला. शेकडो पालक, क्रीडाप्रेमी आणि प्रशिक्षकांनी सहभागी होत दोघींवर अभिनंदनाचा वर्षाव केला. अकॅडमीत पारंपरिक रॅकेटने मानवंदना, केक कटिंग आणि कौतुकाच्या घोषणा देत दोघींना सन्मानित करण्यात आलं. ही स्पर्धा अंडर 11 वयोगटातील देशातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंसाठी आयोजित केली जाते. या स्पर्धेला योनेक्स आणि सनराइज यांसारख्या आंतरराष्ट्रीय प्रसिद्ध ब्रँडचे प्रायोजकत्व असल्यानं विशेष प्रतिष्ठा आहे. भारतातील उदयोन्मुख युवा बॅडमिंटन खेळाडूंना राष्ट्रीय दर्जावर चमकण्यासाठी सर्वात मोठी संधी या स्पर्धेमुळे मिळते. प्रिया अंबुर्ले आणि थ्रिशा गोयल यांनी या स्पर्धेत केलेली ऐतिहासिक कामगिरी वसईसोबतच संपूर्ण पालघर जिल्ह्यासाठी अभिमानाची गोष्ट ठरली आहे. प्रशिक्षक अभिनव सिंग यांच्या मार्गदर्शनात दोघींची खेळी अधिकाधिक उंचावेल आणि भविष्यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये तेवढ्याच ताकदीने चमकतील असा विश्वास यावेळी व्यक्त केला जात आहे.